Habibi, come to Dubai. हाय गाईज आणि वेलकम टू डे 3. तर आज आम्ही जात आहोत दुबईला फायनली. आणि अबुधाबी ते दुबईला जायला अनेक पर्याय आहेत. त्यापैकी आम्ही निवडला बसचा पर्याय, कारण बसचा पर्याय हा सगळ्यात स्वस्त आहे. ह्यातून तुम्हाला पर पर्सन तिकीट फक्त 700 रुपये आहे आणि ते पण तुम्ही फक्त 2 तासात दुबईला पोहोचलात. आता जर तुम्ही कॅब केली तर साधारण 7 ते 8 हजार खर्च येतो. मग काय, आम्ही 2:15च्या सुमारास हॉटेलला पोहोचलो, लगेच चेक इन केलं आणि रेडी झालो. का? कारण आज आम्ही जात आहोत डेझर्ट सफारीला. आता ही डेझर्ट सफारी आम्ही क्लुकवरनं बुक केली होती, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि 2:30 वाजता आमचे ड्रायव्हर आम्हाला पिकअपसाठी आले. आता ही शेअर्ड सफारी आहे, त्यामुळे अजून 4 जण आमच्यासोबत होती, पण हे पण भारतातलेच होते, त्यामुळे आमची मस्त अशी बॉन्डिंग देखील झाली. We go to the desert area. Okay. Desert area will provide the tea, coffee, soft drink, water, dinner, barbecue, camel riding, enough and आता फर्स्ट स्टॉप आहे क्वाड बाईक. हे पेड आहे, त्यामुळे जर तुम्ही फर्स्ट टाइम दुबईला जात असाल तर नक्की हा एक्सपिरियन्स ट्राय करा. ह्याचे तुम्हाला दोघांचे आम्ही आय थिंक 5,000 भरले होते एक्स्ट्रा. ह्याच्यात तुम्हाला ही जी गाडी आहे ती मिळते आणि 15-15 मिनिटं दोघंही चालवू शकता, किंवा एक पर्सन 30 मिनिटं देखील चालवू शकतो. पाऊस आला वा. टर्न मारता येतो का? आप देख बेटा तू, आप देख. तर यानंतरचा स्टॉप आहे ड्यून बॅशिंग. आणि ड्यून बॅशिंगसाठी थोडंसं टायरची जी हवा असते ती कमी करावी लागते. आता ह्या मस्त राईड नंतर आम्ही काढलो सनसेटमध्ये छान असे फोटोज घ्यायला, पण फार मेहनत असते हा. आणि मग आला फायनल स्पॉट. आता यामध्ये आहे कॅम्प. आता कॅम्पमध्ये तुम्हाला खाली छान अशी बसायची व्यवस्था असते आणि याच्यामध्ये कॅमेल राईड आणि मेहंदी फ्री असते. टू बी ऑनेस्ट, कॅमेल राईड ही फार छोटीशीच होती, जास्त काही मोठी नव्हती. आता मेहंदीसाठी तिकडे एक लेडीज बसलेल्या असतात, ज्या तुम्हाला मेहंदी काढतात. जास्त नाही काढत, ऑलमोस्ट फक्त आय थिंक एकाच बोटाला त्यांनी काढली होती. बट एक्सपिरियन्स आहे, आय मीन फ्रीमध्ये, तर तसं पण ते लोक जास्त तर नाहीच काढणार. आता त्याच्यानंतर 3 वेगळे वेगळे शोज होते जे पुढे आहेत.
जेवणाचं बोलायला गेला ना तर जेवण ओकेच होतं, असं एकदम खास नव्हतं नाही, एकदम पण वाईट नव्हतं. पण चिकन बार्बेक्यू जे अनलिमिटेड बोललेले ते फार लिमिटेड होतं. बाकी सलाड वगैरेच अनलिमिटेड होतं. सो ॲव्हरेज होतं जेवण. आय थिंक 10 पैकी मी 5 मार्कच देईन जेवणाला. बट ओव्हरऑल पॅकेज चांगलं होतं. आय थिंक पर पर्सन 2,500ला चांगला एक्सपिरियन्स होता. आणि मग रात्री आय थिंक 11-11:30ला आम्हाला हॉटेलपर्यंत त्यांनी ड्रॉप केलं. आणि हा होता आमचा डे 3 इन UAE आणि डे 1 इन दुबई. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग्स. Habibi, come to Dubai.